बीएमसी स्वच्छता सेवा योजनेवरून भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई। प्रस्तावावर चर्चा आधीच भाजप गटनेत्याकडून योजनेची घोषणा। अँटेलिया बॉम्बस्फोट प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंकडून जामिनासाठी अर्ज। खटल्याची सुनावणी न होता 2021 पासून डांबून ठेवल्याचा वाझेंचा युक्तिवाद। मुंबईत 87% पावसाची नोंद। पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद। ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाने 2000 मिलीमीटरचा टप्पा पार केल्याची माहिती। रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही 70%हून अधिक पाऊस झाल्याची माहिती। मुंबई नागरी परिवहनचा सिडकोवर 406 कोटींचा भार। केंद्र सरकारकडून मंजूर 406 कोटी 56 लाखांचा हप्ता सिडकोच्या नावावर कर्ज म्हणून टाकण्यात आला। आर्थिक फसवणूक प्रकरणात मीरा भाईंदरच्या माजी आयुक्तांची चौकशी। माजी आयुक्त दिलीप ढोलेंच्या पत्नीचीही चौकशी। कंत्राटदाराला खासगी संस्थेत 1 कोटी 40 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप। अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाडमधील ग्रामीण भागात जीन्स धुलाई उद्योगांचं अनधिकृत बस्तान। मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या मार्गिकेवरच शेकडो जीन्स वाळत टाकल्याचं धक्कादायक चित्र समोर। कनेक्टिंग लिंकवर आज 3 तास वाहतूक बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक बंद। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील। वर्षाखेरीस महामुंबईत 150 किलोमीटरचं मेट्रो जाळं कार्यान्वित होणार। मेट्रोच्या नव्या टप्प्यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता। पुण्यात पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण। दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता। घाटमाथ्यावर जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। पुण्यातील मंचर दूध भेसळ प्रकरणात अटकेतील आरोपींना न्यायालयीन कोठडी। दूध भेसळ प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक। पुणे जिल्ह्यात एसआर मोहिमेअंतर्गत 26 लाख मतदारांची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू। अनुपस्थित, स्थलांतरित, मयत, दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध। पुण्याच्या आंबेगावमधील अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ज्युबिल कंपनीसोबत सामंजस्य करार। आमदार दिलीप वळसे पाटलांच्या पुढाकारातून करार। यातून तरुणांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। पुणे जिल्ह्याची शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल कामगिरी। गुणवत्ता यादीतील 92 पैकी 87 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये। पुणे महापालिकेत समाविष्ट 23 गावांमधील जीबीएस प्रभावित 12 गावांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी खासगी जागांचा शोध सुरू। सुमारे 890 कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मंजुरी। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गबदलाचा वाद कायम। मूळ प्रस्तावित पुणे साकड नारायणगाव संगमनेर सिन्नर नाशिक मार्गच कायम ठेवावा। खासदार अमोल कोल्हे यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी। पुणे रेल्वे स्थानक परिसरात नियमभंग करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे। धूम्रपानासाठी 100 ऐवजी 2000 रुपये दंड आकारला जाईल। दंड न भरल्यास न्यायालयातून 5000 पर्यंत दंड आणि कारावासाची कारवाई होऊ शकते।